नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं. तर अधिक महिन्यामध्ये जावयासाठी धोंडे कसे बनवायचे आज आपण ही रेसिपी बघणार आहोत. तर इथे मी धोंडे बनवलेले आहेत. ही रेसिपी पूर्ण बघा. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच नवीन नवीन रेसिपींसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्याकडे कसे बनवतात धोंडे कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर आपण धोंडे बनवूया. इथे मी साहित्य घेतलेले आहेत. मी इथे हरभऱ्याची डाळ घेतलेली आहेत. हरभऱ्याच्या डाळीनुसार मी गूळ घेतलेला आहे. त्यानंतर मी इथे चिमूटभर मीठ टाकायचे आहे. त्यानंतर मी थोडं तेल घेतलेले आहे, वेलची घेतलेली आहे आणि इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. सर्वात आधी इथे मी चणा डाळ स्वच्छ धुवून घेणार आहे. 1-2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची डाळ. तर इथे माझी डाळ स्वच्छ अशी मी धुवून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथे घेतलेले आहे कुकरमध्ये मी 2-3 शिट्ट्या करून घेणार आहे डाळीच्या. तर इथे मी डाळ कुकरमध्ये टाकून घेते आणि अंदाजानुसार मी इथे पाणी पण टाकून घेणार आहे डाळीमध्ये. कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या काढून घ्यायच्या. इथे मी गॅसवरती कुकर ठेवलेला आहे आणि 3 ते 4 शिट्ट्या मी कुकरमध्ये लावून घेणार आहे. कारण चणा डाळ शिजायला थोडा वेळ लागतो, त्यामुळे मी 3 किंवा 4 शिट्ट्या होऊ देणार. डाळ शिजेपर्यंत इथे आपण पीठ भिजवून घ्यायचं थोडं. तर इथे मी पिठामध्ये चिमूटभर मीठ आणि तेल टाकून घेतलेले आहे आणि असा थोडा निब्बर असा गोळा मी तयार करून घेणार आहे पिठाचा. तर हे बघा, असं मी पिठाचा असा निब्बर गोळा असा तयार करून घेतलेला आहे. तोपर्यंत इथे आपली डाळ पण शिजलेली आहे. तर इथे आपला कुकर थंड झालेला आहे. आपण बघूया डाळ शिजली का नाही. तर इथे मी कुकर खोलून बघते. तर तुम्ही बघू शकता खूप छान अशी इथे डाळ शिजलेली आहे. त्यानंतर मी ही डाळ आता एका चाळणीमध्ये काढून घेत आहे. तर मी ते एक वाटी घेतलेली आहे आणि पिठाची चाळणी घेतलेली आहे मी. तर याच्यामध्ये डाळ काढून घेते. थोडंफार पाणी असेल तर ते निथरून जाईल यासाठी. हे बघा, अगदी थोडंसंच असं पाणी निघालेलं आहे. तर आता हे पाणी मी बाजूला काढून ठेवते आणि त्यामध्ये गूळ मिक्स करून आपल्याला पुरण वाटून घ्यायचं आहे. तर इथे मी पाणी काढून घेतलेले आहे आणि मी चाळणीमध्येच गूळ टाकून घेणार आहे. गूळ मी बारीक किसून लवकरात लवकर आपलं पुरण वाटले जाईल यासाठी. तर मी या चाळणीनेच पुरण बारीक करून घेणार आहे. तर हे बघा, आपले इथे संपूर्ण पुरण असं बारीक करून झालेलं आहे. त्यामध्ये मी वेलची टाकून घेणार आहे. खूप छान अशी चव लागते पुरणाला वेलचीची. हे सर्व मी मिक्स करून घेणार आहे. त्यानंतर आपण धोंडे बनवायला सुरुवात करूया. तर आपलं पुरण मिक्स झालेलं आहे. त्यानंतर मी इथे धोंडे बनवण्यासाठी अगदी छोट्या अशा पोळ्या लाटून घेणार आहे. निवद आपण जसा करतो ना, तसेच छोटे छोटे निवदासारखे आपण पोळ्या लाटून घेणार आहे. मी इथे एक साथ 2-3 अशा छोटे छोटे निवद लाटून घेणार आहे. त्यामध्येच आपल्याला धोंडे बनवायचे आहे. हे बघा, इथे मी छोटी पोळी लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपण इथे पुरण भरलेलं आहे आणि आपण मोदकला जसा शेप देतो ना, तसाच धोंड्यांनाही शेप द्यायचा. फक्त थोडा आकार वेगळा येणार आहे. हे बघा, आपला खूप छान असा डिझाईनदार धोंडा झालेला आहे. तर तुमच्याकडे धोंडे कसे बनवतात कमेंट्समध्ये नक्की सांगा. अशाच पद्धतीने मी आता हे सर्व धोंडे बनवून घेणार आहे.
तर हे बघा आपले बऱ्यापैकी असे धोंडे तयार झालेले आहेत. तर इथे मी संपूर्ण धोंडे बनवून घेतलेले आहे. आता आपण ह्या धोंड्यांना तळून घेऊया. धोंडे तळण्यासाठी मी इथे तेल घेतलेलं आहे. तेल मस्त गरम होऊ द्यायचं. तेल गरम झाल्यानंतर धोंडे आपल्याला इथे तळून घ्यायचे आहे. तर हे बघा आपले एकदम छान असे क्रिस्पी असे धोंडे तळून झालेले आहेत. चला तर आता मी हे धोंडे काढून घेते. असेच मी संपूर्ण धोंडे तळून घेणार आहे. आपल्या लेक जावयांसाठी धोंडे असे तयार झालेले आहेत. तर तुम्हाला ही धोंड्यांची रेसिपी कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. शेअर करा, छान असे कमेंट्स करा.